हाय गायज, वेलकम टू माय चॅनल. मी शिवकन्या आढाव, मी तुमची लाडकी. वेलकम टू माय चॅनल. आय नो अजून मी लाडकी नाही झाली, पण इट्स ओके, कधी ना कधी होईलच. आज आहे 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस, महिन्याचा पण शेवटचा दिवस. तसं काही मी ठरवून बोलायचं बोलायचं ठरवून नाही ठरवून बोलायचं असं काही विचार नाही केला. बस जे काही मनात आहे ते मला शेअर करायचं. 2025 हे वर्ष खूप एक्साइटमेंटनी भरलेलं नव्हतं आणि एक्साइटमेंटनी सुरू पण झालेलं नव्हतं. ते खूप वेगळंच होतं माझ्यासाठी. खूप साऱ्या जबाबदाऱ्या, काम, घर सगळं काही ऍडजस्ट करून मी पार केलं. उठणं, कामावर जाणं, घर, काम, स्वतःसाठी वेळ काढायचा प्रयत्न आणि दिवस कसा संपतो ते कळतच नाही. काही वेळा असं वाटायचं की मी खूप प्रयत्न करते पण दिसत काहीच नाहीये. लोक पुढे जात आहेत, आपण मात्र त्याच जागी आहोत, असंही अनेकदा वाटलं. 2025 मध्ये 2000 कशी म्हणते ना मी, ओके, 2025 मध्ये मी खूप शांत राहिले. मनात खूप सारे विचार होते, ओव्हर थिंकिंग, डाऊट्स खूप साऱ्या होत्या. मी पुरेशी आहे का हा प्रश्न पण होता. काही नाते बदलले, काही फ्रेंड्स बदलले, काही ग्रुप बदलला, पण काही नाती होती जशाच्या तशीच राहिली. आता समजते की सगळं टिकून राहणं गरजेचं नसतं. 2025ने मला काय शिकवलं होतं? 2025ने मला शिकवलंय की सगळं काही आपण कंट्रोल नाही करू शकत. काही गोष्टी आपल्या हातच्या बाहेर असतात आणि त्या तशाच ऍक्सेप्ट कराव्या लागतात. वी हॅव टू ऍक्सेप्ट आपण कसे आहोत, आपलं सर्कल कसं आहे, आपलं लाईफ बॅलन्स कसं आहे, ते सगळं आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं आणि आपल्याला पुढे जावं लागते. वर चंद्र दिसत आहे, मी चंद्राला पाहते. चंद्र खूप गोड दिसत आहे. मी थोड्या वेळात तुम्हाला त्याची झलक दाखवते. खूप सेल्फ डाऊट होते माझ्या मनात. कधी कधी वाटायचं की मी थांबले, कधी कधी वाटायचं की मला फुल स्टॉप लागला. पण आता जेव्हा मी मागे वळून पाहते तर तेव्हा वाटते की मी थकले होते, पण थांबले तर नव्हते. मी हळूहळू शांतपणे पुढे जात होती. 2025 मध्ये मी स्वतःशी प्रामाणिक झाले. काही गोष्टी जबरदस्तीने पॉझिटिव्ह पाहणं सोडलं. दुखतंय तर दुखतंय, ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे, ऍक्सेप्ट करायला शिकले. आता आता 2026 कडे पाहताना खूप मोठे रिझॉल्युशन्स नाहीत. तसे रिझॉल्युशन्स आहेत पण खूप मोठे नाहीत. खूप लाऊड ड्रीम्स पण नाहीत. ड्रीम्स आहेत पण खूप लाऊड नाहीत. निर्णय घेताना घाबरायला नको, स्वतःशी खोटं बोलायला नको. आय नो मला लवकर लवकर बोलायला पाहिजे कारण आता अंधार हो. 2026 मध्ये मला परफेक्ट व्हायचं नाही. फक्त प्रेझेंट मध्ये राहायचं. काम करताना काम, आराम करताना आराम. गिल्ट नको, कशाचाच गिल्ट. लोक काय म्हणतील याचा विचार तर कदाचित नक्कीच नाही. आणि मन काय म्हणतं याकडे मी जास्त लक्ष देईन. जर 2025 मध्ये, ओके, मी डायरेक्शन चेंज करते. जर 2025 मध्ये तुम्ही पण थकले असाल, तुम्ही पण गिव्हअप करायचा विचार करत असाल, तर तुम्ही एकटे नाहीयेत, त्यात मी पण आहे. आपण सगळेजण आपल्या लेवलवर सर्व्हाइव्ह करत असतो, स्ट्रगल करत असतो. प्रत्येकाची स्ट्रगल लेवल खाली वर या खूप असतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम, सर्व्हायव्हल, स्ट्रगल सगळं काय असते. आपण सगळे सेमच. 2026 बद्दल माझी एकच इच्छा आहे, पण स्वतःशी थोडं जेंटल असायला हवं. बी लो प्रोग्रेस सुद्धा प्रोग्रेस असती आणि क्वाईट मेहनत सुद्धा मेहनत असती. जर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की. की माझं ऑनेस्ट मत. हॅपी न्यू इयर टू ऑल गाईज. तुम्हाला सगळं काय मिळो, तुम्हाला यश लाभो, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो, तुम्हाला जे काही हवंय ते नवीन वर्षामध्ये तुम्ही सगळं संपन्न कराल, यशस्वी व्हाल आणि मी पण होईल ऑफकोर्स. हॅपी न्यू इयर टू ऑल. बाय बाय.